आज आमच्या घरी खास धोंडे जेवणाचा कार्यक्रम आहे. आम्ही ना दुपारपासून स्वयंपाक बनवायला लागलो होतो पुरणपोळीचा. म्हटलं की 5 वाजेपर्यंत सगळं आवरायचं. त्यानंतरनं स्वतःसाठी वेळ देता येईल, डेकोरेशन करता येईल आणि बरंच काही. पण तसं काहीच नाही झालं बरं का. म्हणजे ऐन टायमिंगला एवढा गोंधळ झाला ना नेहमीप्रमाणेच. आम्ही पहिल्यांदा जेवण बनवलं अर्धं. त्यानंतरनं मग बाहेर ताईंना सांगितलं की तुम्ही रांगोळी काढा आणि इकडे मग आम्ही डेकोरेशन करायला घेतलं. ह्यांनी आणि भाऊजींनी पण खूप सारी मदत केली. त्यानंतरनं ते आवरलं. मग पोशाख वगैरे सगळे व्यवस्थित ठेवून दिले आणि आज निरंजन, ताट, त्यासोबत मैसूर पाक असं पण काहीसं द्यायचं असतं. मग म्हटलं आपण हे मस्त ताट सजवून घेऊयात. आम्ही दोघींना मिळून हे सगळं डेकोरेशन केलं होतं. ताटं वगैरे वाढली. त्यानंतरनं त्यांचं पाय धुण्याचा, त्यानंतरनं औक्षण करायचं ते सगळं आवरून घेतलं. आणि बघा ना, साड्या ज्या कलरच्या होत्या ना त्याच कलरचे टॉवेल त्याच्या साडीवरती गेले होते. आणि हे जेव्हा मी व्हिडिओ शूट करायला घेतलं ना त्यावेळेस मला समजलं की हे सगळं मॅचिंग झाले. दोघीला पण सगळ्या वस्तू एकसारख्याच असतात. जेव्हा पण साड्या घेतो ना आम्ही तेव्हा एकसारख्या साड्या असतात, फक्त कलर चेंज असतात. जोडवी पण आज ना दोघींना पण एकसारखीच घेतली होती. त्यांचं जेवण वगैरे झालं. त्यानंतरनं मग त्यांना जो काही पोशाख द्यायचा होता ना ते द्यायला सुरुवात केली. आता मी बऱ्याच ठिकाणी असं बघितलं की आधी पोशाख देतात आणि त्यानंतरनं मग जेवायला वाटतात. पण आम्ही उलटं केले. आम्ही पहिल्यांदा जेवायला घातलं, त्यानंतरनं पोशाख वगैरे झाले आणि त्यानंतरनं मग जो काही तिथला पसारा होता ना तो सगळा आवरला. पुरांचं डेकोरेशन खूप छान वाटतं करायला, बघायला, दिसायला पण ॲक्टिव्ह वाटतं, पण काढताना नाकी नऊ येतात. ते सगळं आवरलं. त्यानंतरनं आम्हीच तिघी चौघींना बसून एकत्र जेवण केलं आणि मी हे रात्रीच ठरवलं होतं की आपण मस्त हा गेम खेळायचा म्हणून. आणि सगळं जेवलेलं तसंच सगळं किचनवरती ठेवून दिलं आणि रात्रीच्या 12 वाजता आम्ही हे खेळ खेळायला बसलो होतो. ते 2 कसे वाजले ना ते आम्हालाच समजलं नाही. पण खरंच सांगते खूप जास्त धमाल केली आहे. अशा क्षणांमुळेच ना कुटुंब आणखी जवळ येतं आणि आयुष्यभरासाठी ह्या गोड आठवणी ना तयार होतात. आजचा दिवस ना कधीच विसरणार नाही. इतका हॅपी आजचा दिवस गेलाय. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक